relax. God Emezoba will bless you all. एमेजोबाना बघते सोन. एमेजोबाच्या भक्तांनो, एमेजोबा आठी येईल शे. एमेजोबा आलेले आहेत. एमेजोबा तुमनासाठी येईल शे. एमेजोबा तुमच्यासाठी आलेले आहेत. माझ्यासाठी, यांच्यासाठी, त्यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी आलेले आहेत. यू मस्ट बी वंडरिंग वेर इज ही. मला प्रश्न पडला असेल, कुठे आहेत ते? एमेजोबा मनमासे. एमेजोबा मला मासे. अगं नाही ना ग, मासे नाही मासे नाही. मासे नाही, मासे नाही. मनमासे म्हणजे मना ते ऐराणी आहे ना. नवीनच भाषा शिकतेय. एमेजोबा इज इनसाइड मी. एमेजोबा इज इनसाइड, माझ्या आत आहे. तुमच्या, यांच्या, त्यांच्या, सगळ्यांच्या, आमच्या आत आहे. तुमनं दुःख माले द्या. तुमचं दुःख मला द्या. मना सुख तुम्ही लिहिल्या. माझं सुख तुम्ही घ्या. तुम्ही पिढा माले द्या. तुमची पीडा मला द्या. मनी क्रीडा तुम्ही देखा. माझा किडा तुम्ही बघा. तीन बायनी येडगाती मारू येडगाती. अरे कथान कथा चावई राही ना तू. पण ती वाय बाहेर शे बोला मनाने लाज आणि ही म्हणस मला एवढं पटापट बोलू ना, कसं नव्याने शिकते ना ही भाषा. आमका विक घाल तमका विक घाल त्याच्यातच नको मटका जेवणा मटक भावानी. मी काय बोलतो त्याच्यावर ऐकत जाय, लक्षात घेत जाय, समजून घेत जाय. आता मी बोलतो, समोरच्यांना कळलं तर कळलं, नाही कळलं तर श्याम रणपट बाबा की. श्याम रणपट बाबा की. मी आठे येईल शे. मी इकडे आलेलो आहे. मी तुमने दुःख हराले येईल शे. तुमचं दुःख हरायला आलेलो आहे. कोणले काही प्रॉब्लेम होईतीन बाय ना, तर आठही जातीन बाय ना. तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर बहिणीला घेऊन या ना. अरे बहिणीला नाही आणायचे. बहिणीला कशाला आणायचं. बहिणीला नको. तीन बायना म्हणजे ती बोलायची पद्धत आहे. हो तिरी तीन बायना तसं तसं. तसं आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्वतः या. हा. बाबा आले. बाबा मला मदत करा. अगं शालू धोका दे गो मायना. शालू धोका दे गो मायना. फुगडी नाही आणली रुसू नको मायना. फुगडी नाही आणली रुसू नको मायना. शालू धोका दे ग बाबा. बाबा मला मदत. रिलॅक्स रिलॅक्स चाइल्ड. कूल डाऊन कूल डाऊन. कम हिअर कम हिअर कम हिअर. काय झालं तुम्हाला. बाबा हा. माझ्या पायानं अपघात झाला. बर. आता मला चालता येत नाही. मला उठता येत नाही. मला उभं राहता येत नाही. मला फक्त बसता येत. रे. पण हे कसं काय झालं. माझीच मस्ती. म्हणजे कुठं पण शालूचा डान्स मारायची खास आहे मला. हा, मग? त्या दिवशी धावती ट्रेन पकडली हा. आणि मला आनंद झाला म्हणून गाडीतच मी शालूचा डान्स केला. 2 पावलं पुढं 2 पावलं मागं आणून डायरेक्ट खाली गेलो. अरे बापरे. म्हणजे नंदीत पडलो. पण मग पाय कसे काय तुटले. ओ नदीवर एक ब्रिज होता. त्या ब्रिजवर 2 टप्पे घेतले खाली पडलो. अशा रीतीने तुमचे दोन्ही पाय तुटले. नाही ना, एकच पाय तुटला होता. हा. एक पाय शाबूत होता. मग? पण पाण्यात मगर होती. मगर. हो, पण त्या वासडीला त्या दिवशी नेमका पायच खायचा होता माझा. असं काय. तिनं ताबडतोब पाय पकडणी खाऊन टाकला आणि बाबा म्हणा चालायचंय. मला वाचवा, मला मदत करा बाबा. काळजी करू नका. मदत करा बाबा. रिलॅक्स चाइल्ड रिलॅक्स चाइल्ड. मी बोलते, काळजी करू नका. बाबा आहेत ना, श्याम बाबा तुम्हाला पाय परत आणून देतील. बाबा चमत्कार करून दाखवा ना बाबा. तुमचे नाव काय. प्रभाकर. प्रभाकर यांना ज्याच्या उठता येत नाही त्यांना उठव का. त्यांना चालता येत नाही त्यांना चालवू का. त्यांना पळता येत नाही त्यांना पळवू का. आर यू रेडी. आर यू रेडी. आता हळूहळू तुम्हाला बरं वाटेल. त्यांना हात दे. पण त्यांना तर पाय हवे होते ना. उभं राहायला हात दे त्यांना. उभं राहायला हात दे ना. चाबरे धंदे करू नका. एमेजोबाचा कोप होईल बरं. उभं राहा उभं राहा उभं राहा. तुम्ही उठू शकता उठू शकता. कमान कमान.
उठले. आज थोडा उभं राहू शकता तुम्ही आता. आता तुम्ही चालू शकता. आता तुम्ही पळू शकता. पळू शकता. बाबा 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 तुम्ही ग्रेट आहात. बाबा तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही मस्त आहात. बाबा 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 धन्यवाद बाबा. तुम्ही मला नुसते पाय नाही हा? मला चप्पल पण दिली. बोला बोला श्याम रणपट बाबा की. श्याम रणपट बाबा की. जा जा तुम्ही एमेझोबाचा प्रसाद घ्या आतमध्ये जाऊन. बाबा हा, हा. प्रसाद घ्या प्रसाद घ्या. घ्या घ्या घ्या. अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी येऊ शकता. श्याम बाबा श्याम बाबा श्याम बाबा श्याम बाबा श्याम बाबा श्याम बाबा काय झालं यांना? श्याम बाबा रिलॅक्स चाइल्ड रिलॅक्स. श्याम बाबा काय झालं? माझ्या बहिणीला सैतानाने धरलं. श्याम बाबा काहीतरी करा. श्याम बाबा यांच्या एक मिनिट कधीपासून धरलेले? कालपासून यांच्या बहिणीला कालपासून सैतानाने धरले. हिच्यातला सैतान बाहेर काढू का? हिच्यातला जो अत्यंत भयानक आहे तो बाहेर काढू का? हिच्यातला जो अत्यंत दलिंदर आहे त्याला बाहेर काढू का? रेडी? बाबा श्याम बाबा. बापरे. आर यू ओके बाबा? इज एव्हरीथिंग ओके बाबा? सैतान ऍडिशन घेऊन राहिला आहे. बाबा असा आवाज काढू नका. मला जोरात लागते. बाईने अगं बाई. हे, निखिल निखिल आपण कुठे आलेलो आहोत? ताई निखिल आपण श्याम बाबांच्या दरबारात आलोय ताई. त्याने तुला या सगळ्यांना बाहेर काढलं. हो का? अति होते अति होते. एमेझोबाचा प्रसाद घ्या. एमेझोबाचा प्रसाद घ्या आतमध्ये जाऊन. बोला श्याम रणपट बाबा की. श्याम रणपट बाबा की. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? बाबा बाबा मला वाटतं मला मदत पाहिजे तुमची बाबा. एक मिनिट. ज्याला चालता येत नाही त्यांना आम्ही त्याला चालतं करतो. ज्याला बोलता येत नाही त्याला बोलतं करतो. काय तुमचं? बाबा मला बोलता येत हा? मला चालता पण येत पण माझ्या पाठीला साबण चोलताच येत नाही. कारण मला बायको पाहिजे बाबा. आणि बायको मला मिळतच नाही. माझे लग्नच नाही होते बाबा. अरे पिंट्या हे तुझ्या वय करे लग्न करायचं. थोडा थांब. थोडा मोठा हो. नाही बाबा पिंट्या लय मोठा झालाय आता. पिंट्याची हंडी फुटायची वेळ आली बाबा. अजून थोडा वेळ थांबला तर मी मरून जाईल बाबा. बाबा बाबा मी एवढाचा नाही आहे बाबा. मी लय मोठा आहे. ओके ओके ओके. रिलॅक्स रिलॅक्स चाइल्ड. डोंट गेट एक्साइटेड चाइल्ड. बाबा मला चाइल्ड नका ना तुम्ही बोला. अरे मी सगळ्यांनाच चाइल्ड म्हणतो रे. लागले ना बोला पण मला नका बोलू तुम्ही. मला वाईट वाटतं. मला बर बर बर. मग तुला काय म्हणू? मला एडुल्ट बोला. काय बोलू? एडुल्ट एडुल्ट एडू. माय डिअर एडूल्ड. व्हॉट कॅन आय डू फॉर यू? बाबा तुम्हाला सांगतो माझी नोकरी गेली. माझ्या भावाने मला घरातून बाहेर काढला. लात मारून काढला. मी रस्त्यावर आलोय बाबा. मला अरे 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 अरे. नोकरी नाही तुम्हाला, छोकरी पण नाही, नाही. नाही, नाही. अरे अरे तुमचे नाव काय आहे? अरुण अरुण. यांचे नाव आहे एडुल्ट अरुण. एडुल्ट अरुण. अरुण, अरुण. एडुल्ट अरुण यांना छोकरी मिळवून देऊ का? यांच्या पाठीवर साबण चोळणारी देऊ का? त्यांना लग्नासाठी एखादी बायको देऊ का? आर यू रेडी? आर यू रेडी?
ए आजोबा आजोबा नाही गो, चुप राह रे. एम जोबा, या पिंट्यासाठी एखादी पिंटी दे रे. बाबा 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 मी यांच्याशी लग्न करायला तयार आहे बाबा. मला याच्याशी लग्न करायचं. एम जोबाची कृपा बघ. संट्या मागतो एक बायको, एम जोबा देतो 2-2. कोण पाहिजे तुला? म्हणे एकीला सैतानाने सोडलेलंय आणि एकीला सेन्स ऑफ ह्युमरने. कोण पाहिजे? कोण पाहिजे? बाबा बाबा मला दोन्ही चालतील. अरे दोन्ही चालतील. एडूल, हे बघ तुला ती म्हण माहिती नाही का? ऊस गोड लागलाय म्हणून मुळा सकट खाऊ नी. नाही बाबा, मुला पण मला गोड लागल, ऊस पण मला गोड लागल. मला ऊस पण आवडतोय, मुला पण आवडतोय. मला दोन्ही पण पाहिजे. बाबा लय दिवस झाले माझं लग्न नाही झालंय. मला म्हणजे तुम्हाला सांगतो मला हे तुम्हाला चालेल. रिलॅक्स एडूल, रिलॅक्स. हे बघ तुला दोन्ही पाहिजे, पण 2 बायका करणं काय त्याने गुन्हा आहे. बाबा माझं आता एवढं वय झालंय की मी आता गुन्हा करायला पण तयार आहे. नको ना एडूल. हे बघ, गुन्हा केला तू तर तू जेलमध्ये राहणार. मग लग्नाचा उपयोग काय? एकच बायको निवड ना तू. एकच बायको. कोण पाहिजे तुला? कोण पाहिजे? मला ती पाहिजे. अच्छा. हाय, मेजोबाने कृपा केलेली आहे, याला बायको मिळाली. 1 मिनिट. काय झालं? पण तू बायकोला पोसणार कसं? म्हणजे आता तुम्हाला सांगतो 2-3 महिने तरी असले फालतू प्रश्न मला पडणारच नाही. म्हणजे एवढी तरतूद करून ठेवली बाबा मी. गुच्चबट, तुम्ही बायना शरम फुक्या. अरे दलिंद, काय झाला? चोकरी मिळाली पण नोकरी नको का? मेजोबा, याला एखादी नोकरी दे रे बाबा. बाबा त्यांचं लग्न माझ्या बहिणीशी होणार आहे. म्हणजे हे माझी जिजू होणार. यांच्या नोकरीची जबाबदारी माझी. बाबा MHJ बँकेत मी मॅनेजर आहे. यांना नोकरी मी देणार बाबा. क्या बात आहे. थँक्यू बाबा. बायको मेवणे चला आपण जाऊया. चला. कुठे चालला? आमच्याकडे घर नाही राहायला. घर कुठे? आता याने मला नोकरी दिली बँकेमध्ये, ATM मध्ये राहीन ना मी. एक्सक्यूज मी शालू झोका घेऊ मी मायना. उघडी नाही आली, डोंट रुसू नको मायना. गुड थिंग एनिथिंग ॲट अ फर्टिलायझर द्यान शाला हॅव्हिंग टू पर्साठी. यस फॉर दॅट. You are hungry, you don't want anything for fertilizer, good thing. I shall always having to person anything else. You know, just I talking for about this moment, yaar. What is this style of that? Not anything else. काही झालंय? याला काही झालं? मी ह्याला दत्तक म्हणून घेऊ शकतो. रे वसाऱ्या 5 मिनिटापूर्वी तुला पाय आलेत. आता चाल. फार तर थोडस धाव आणि लयच मूड आला तर सूर्य नमस्कार मार. शायनिंग कुठली मारतो साईड वासाऱ्या? हे बघ, मना बाप नसल पण मना चॉईस आहे वाचाऱ्या. काय म्हाताऱ्या बेटा? अरे माझ्याकडे 200 करोडची प्रॉपर्टी आहे. यु नो 200 करोड. 200 करोड? करोड 200 करोडची बाबा? 200 करोडची प्रॉपर्टी? बाबा थँक्यू. तुम्ही एका जागेवर मला कैके दिलं, मला बायको दिली, मेवना दिला, मला 200 करोडची प्रॉपर्टी असलेला बाप पण दिला. माझी सगळी इस्टेट तुला आणि ह्या सुनबाईला. काय बरं बाय क्या बात आहे. राजा, आता होणारे नवरा बायको जाऊन MS जोबाचं पण दर्शन घेऊन जा. चला. भक्तांना तुम्ही बघितलेलं आहे. MS जोबाने सियाम बाबांच्या माध्यमातून सगळ्यांवर कृपादृष्टी दाखवलेली आहे. आजचा हा दरबार इथेच संपतो. तुम्ही आपापल्या घरी जाऊ शकता. हा पण घरी जाताना तुम्हाला आमचे काही व्हॉलेंटियर्स सापडतील. बाबांचं प्रायव्हेट दर्शन हवं असेल तर काय प्रोसिजर आहे ते आमचे व्हॉलेंटियर्स तुम्हाला सांगतील. आणि जर का तुम्हाला काही मदत करायची असेल, काही डोनेशन द्यायचं असेल तर व्हॉलेंटियर्स कडे तुम्ही ते देऊ शकता. आता निघा. बाय, गुड नाईट. निघा. शर्तीन बायना बोलतो, दमायला होतो बाप. नाही पण आज लोक चांगली होती. हो. काय मजा आली. मजा आली. या सगळ्या. चला चल.
मोरे तुमचे 500 ठरले होते ना होय, होय. ठीक आहे, 500 घ्या आणि तो तुम्हाला मागे ढकलत आला त्याला 200 द्या हो बरं केलं का त्याने ओ मोरे अरे किती ओव्हर ऍक्टिंग कराल काय झालं? 2 करोडचे डायरेक्ट 200 करोड ते 2 करोड बोलून बोलून ना मला बोर झालं म्हणून आज 200 करोड घेतला काय पण आहे ना काही करता गड्या तुम्ही डेंजर आहे बने 500 रुपये आणि वेळेत येत जा लेट करू नको होत काय झालं? चेतना मॅडम काय एनर्जी लावता तुम्ही हे घ्या हे घ्या 500 आणि वरनं 200 एक्स्ट्रा अरे कशाची डोंबल्याची एनर्जी कशा माझा हात चावून घेतला तिने ती 100 रुपये कट कर का कट का मग? तुम्ही किती टाइमपास करता हे हे करून इथे माझी मान मोडायची वेळ आली होती अरे माहोल बनवावा लागतो माहोल श्याम बाबा उद्यापासून ते येणार नाही चला थांबा ए छोटू ए मस्त गेला तू नवीन आहे नॅचरल करतोय का नाही, 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 अरे नाही. ठेव. अरे नको मला पैसे पैसे काय नको अरे मला तुम्ही दिले मला बायको दिली मेवना दिला सासरा दिला मला काय नको अरे मला काय नको पैसे पैसे नको अजून पैसे नको. एक काम कर 100 एक्स्ट्रा ठेव 200 कमी झाले 100 अरे आहेत natural नको आहे. ना तुम्ही असं काय करता मला पैसे नकोय मला एवढे सगळे दिल्यानंतर माझी बायको आहे ए बायको चल आपण घरी जाऊया. एक मिनिट तू ठरलेल्या माणसांपैकी नाही आहे काय नाही ओ भाऊ अरे मग तू कस काय आला रे अरे तुमचं बॅनर बघितलं ना मी आलो इकडे त्याला 100 रुपये दे अजून नाही नाही नका मला ए, 800 रुपये. अरे, ठेव ना रे. अरे, नको 100 अरे मला. घे इथून निघून जाय आणि ते काय झालं ना ते विसरून जाय जा बेटा. म्हणजे काय इकडे काय झालं म्हणजे काय सगळं विसरून जाय रे हे काय नाही चाललं सर हे सगळे नाटक होते म्हणजे तू बाबाची फालतूगिरी चालली हे करे आव, आव, आव करून सगळी फालतूगिरी चालली हा म्हणजे थोडस ते करावं लागतं वसाऱ्या पुढच्या जन्मात तू टकली बाई होशील टकली बाई मला फसवतोस आणि हे मानमोडे आहे एवढी ऍक्टिंग करशील मला वाटलं खरंच मला बायको भेटले आणि हिचं तर लाल केस उपटून आपटली पाहिजे हिला वसाऱ्या वसाऱ्या, काय करते, काय आणि पण भरू वसाऱ्या झालं? तुला तर पाय मोडायलाच पाहिजे मी सगळ्यांना सांगणार वा जोरदार टाळ्या फारच मजा आली बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा ला जवाब म्हणजे ला जवाब काय कॅरेक्टर्स तुम्ही एकेकानी प्ले केलेत आणि श्याम्या तू आज कहर केलायस कहर केलायस तू कहर म्हणजे कमाल अप्रतिम कॅरेक्टर जरी ते तुझ्या सुरुवातीपासून तुझी त्या लँग्वेजवर एवढी कमांड आहे जरी ते त्या भाषेतलं असलं तरी आज तू असं भासवलंस की तुझी भाषा वेगळी आहे तू त्या कॅरेक्टरसाठी ही भाषा घेतलीस की काय असा एक आभास निर्माण केलास आणि रसिका तू त्याचं ट्रान्सलेशन तितक्याच खुबीने केलंस आणि माइंड ब्लोईंग केलंस माइंड ब्लोईंग बाकी तुम्ही चौघं म्हणजे ठार वेडे आहात वेळ तुमच्या सगळ्यांचं काम बघून मला आता फक्त एकच म्हणायचंय बाबा मला मिठीत घ्या सोनाली ताई शियाम रेनपूट हे नाव कोणाला सुचलं कारण गोस्वामी सर म्हणजे अशा नावाचे कुठले हे बाबा निळा ब्लेझर घालून आमच्या समोर आलेत अप्रतिम सुंदर काम केलं श्याम आणि इथे निखिल एकच फक्त विश्वास नाही वाटला की तू त्या बँकेत मॅनेजर आहेस करेक्ट करेक्ट पण म्हणजे मोरे 200 करोडचा मला काही पटलं त्याच्यावर काय रे त्याच्यावर काय फिदा असतात इथे बसलेली लोक त्यामुळे आज तर काय नवा शर्ट घातलेला आहे आणि तरीही व्हीलचेअर मधली शालू घडलेली आहे त्यामुळे काही त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही व्हेरी नाईस अप्रतिम चेतना आणि अरुण असा निरागसपणा फक्त तुझ्यातच असू शकतो फार सुंदर शाबास मंडळी आपल्याला माहिती आहे की अशी भोंदूगिरी करून स्वतःला बाबा म्हणवणारे अनेक लोक आहेत पण त्याचबरोबर अत्यंत खरेपणानं आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे देखील अनेक गुरु आहेत आपल्याला फक्त या दोहोंमधला फरक समजून घ्यायचा आहे मस्ती जागेवर बस तुला तर मस्ती हे बघा मस्ती करू नका ऐका माझं
आज ऐकते का ए हुशार मुलगी गप ऐक माझं कसं आहे आज वर्गामध्ये एक अत्यंत महत्वाचे पाहुणे येणार आहेत बा तर त्यांच्या समोर नीट वागा शिस्तीत वागा नाही वागलात ना तर कोपर खळीचा दणका देईन मी त्याच्यामुळे नीट वागा शेफालून काढेन हा एक्सक्यूज मी नमस्कार नमस्कार सर मला काटे सरपोद्यानातून मी आलोय नमस्कर सर ते सरांनी फोन केला होता हो सर या ना सर या इकडे संभेराव मॅडम आपण मीच आहे सर मी तुमची माझी व्यवस्थित ओळख करून देते येस नमस्कार सर बाबांराव की सराव रांगोळी मारी दिली मी वर्ग नाही मला कळलं नाही हे पुन्हा एकदा सांगा ना जरा बाबांराव की सराव झांगुर्डे महाविद्यालयातील मी इथली मराठीची वर्ग शिक्षिका हो नमस्कार मराठीच्या वर्ग शिक्षक अमृता संभेराव बाई बरं. काळुंद्रे सरांनी तुम्हाला हो सांगितलं मुख्याध्यापकाने मला माझ्या- ते साचडीच बोलवलेलं होतं काळेंद्रे हा. सरांनी समीर चौगुले माझं नाव आहे मी सर्पमित्र हा, आहे जस्ट आलेलो आहे हा, नमस्कार हे आपले तेच मी जे सांगितलं होतं आजचे प्रमुख पाहुणे भेटा भेटा सरांना भेटा. ए किती गोड आहेत या 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 निघ रे जा तिकडे जा घेऊन. जोरात भेटतात का कधी एवढं करतात का बाळांनो हे इतकं नाही करायचं बाळांनो तुम्हाला सांगितलं ना चव घालवणं का माझी हरकत नाही, एक हरकत साथ नमस्ते करा सरांना नमस्ते करा खूपच छान एक साथ आहे तुमचं म्हणजे फार फार छान आहे हा, तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे जे सर आलेले आहेत ते कुठून आलेले आहेत सरपोतदार मधून कुठून हो एक मिनिट कुठला सरपोतदार मी सरपोद्यानातून आलेलो आहे अरे हो तुम्ही शिक्षिका असून असं चुकता म्हणजे कमाल आहे खरं तर नाही सर काय आहे की मी थोडस मला भांपावून गेल्यासारखं हो ना, झालं हरकत तसं आमच्या शाळेमध्ये असे अळे मेणे मी असे शहर येत नाहीत ना अगदी बरोबर अगदीच बरोबर थोडस आहे. मी नर्वसनेसमुळे माझं थोडस हो बरोबर मी ओके म्हटल्यानंतर 3 वाक्य नका बोलू मला एवढंच म्हणायचं Yes, हरकत नाही आय एम ओके काही हरकत नाही. तर मुलांनो हे आहेत सापुले काका हे चौघुले मित्र आहेत बुवा. नाही नाही मी चौगुले काका आहे आणि सर्पमित्र आहे सापुले काका हे काय नाव तुम्ही काढलं असो मी जरा त्यांच्याशी बोलून घेऊ का सगळ्यात आधी एक मिनिट जरा इथेच थांबा तुमचं अभिनंदन मला करायचं आहे कारण प्रत्येक शाळा हे कार्य करत नाही या घडणाऱ्या वयात जर तुम्ही सर्पमित्राला बोलवलं आणि त्याला जर सांगितलं की सापाबद्दल शास्त्रोक्त माहिती द्या ते या मुलांसाठी खूप चांगलं असतं म्हणजे साप हा त्यांचा मित्र आहे आयुष्यभर त्यांच्या मनावर कोरलं जाईल तुमचं खास अभिनंदन मी आहेच तशी सर म्हणजे नाव वाजण्याजोगी कारण कसं आहे की मी हितालेख वर्ग शिक्षिका म्हणून मला असं वाटतं की मुलांचा एक सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे व आणि त्याच्यामुळे मी कायमच झटत असते पुरे 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 चला माझं 2 मिनिट झालं बोलून झालं माझं पुरे म्हटल्यानंतर 3 वाक्य म्हणालात हे जरा कमी करा तुम्ही मगाशी पण ओके म्हणाल्यावर 3 वाक्य म्हणाला होता थोडंसं कमी करा ते मी आता ह्यांना भेटून घेऊ का हा सर हा हा आई ग ये 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 कोण आहेस तू काय नाव तुझं नमस्कार मी शिवाली द पराब शिवाली द पर वा 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 अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहे वा सर वा वा किती छान आहे काना मात्रा नसलेला अभिनय आहे अगदी खूप छान बेटा तू लहान मुलगी कशी सादर करावी याचं पुस्तक का नाही लिहित तू एका पानात पुस्तक होईल स केला झाली लहान मुलगी संपलं पुस्तक किती गोड आहे हे गोड आहे ती. स केला हिला वाटतं लहान मुलगी झाली किती छान ए बापरे केवढा उंच आहे हा कोण बाळ तू कोण सर मी भुंगा फेम निखिल बने हा 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 जा 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 बेटा, जागेवर जा जागेवर बाळा. जाऊन उभा आणि राहा. तू कोण आहेस मी कोण आहे तो कोणी विचारलं ना तर मी असं पकडेन आणि जोरात आपटून तोडून फोडून मोडून टाकेन आणि गोल 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 फिरून फेकून टाक्या युनिव्हर्स मध्ये एकदम लांब फेकेन माझ्याकडे सुपर पॉवर आहे तर तुझं सुपर पॉवर काय होय माजलाय म्हणजे त्याचं रॉकेट आहे ना मध्ये मध्ये आकाशात उडायला लागलं ना की दगड मारून पाडावं लागतं बेटा बेटा नंतर भेट मला सर गेल्यावर नाही तुझं थडगं बांधलं ना तर नाव नाही लावणार मॅडम ओ थांबा हो शिक्षिका आहात ना विद्यार्थ्यांशी थडगं बांधते तुझं असं म्हणाल त्याच्याशी काय करताय तुम्ही हे लहान आहे तो लहान मुलं थोडी मस्ती करणारच हे जास्तीची करतात सर. नाही एवढं नाही काय आहे ना जास्तीची करतात थोडं थोडं म्हणून आपण त्यांना खांद्यावर बसवतो मुत्यात अहो काय भाषा काय ही तुमची काय भाषा आहे शिक्षिका आहात ना मुलांसमोर ही भाषा वापरता नाही सर आमच्या गावाखेड्यामध्ये सर ही अशा भाषेत ही काय असं फार तसं वेगळं चला पुरे पुरे त्याच्यामुळे पुन्हा बोलताय नका बोल हे पुढचं बोलू नका पुरे म्हटल्यावर शांत राहा इकडे या
मी ज्यासाठी आलोय मुलांनो, मला आज मी सर्पोद्यानात काम करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सापाबद्दल मी तुम्हाला छान छान माहिती देणार आहे. लक्षात आलं? तर सापाबद्दल तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असले मला विचारायचे. हा, काका 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 किती काका आहेत समोर? किती काका आहेत? 80 काका उभे आहेत का? काका 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 एवढं कशाला म्हणायचं? काका मोकळं व्हायचं आहे की नाही? आणि काका 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 कोंबडा आहेस का? बस 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 बस. एवढं काय नाही. क्लॅप म्हणलं नाही नाही. क्लॅप्स करण्यासारखं काय मला वाटलं होतं? तुम्ही हसत खेळत नाही नाही, तुम्ही मुळात ना तुम्ही जरा शांत बसा. मला ह्यांच्याशी हिदगुज साधायचंय ना, जास्त तुम्ही येताय मध्ये. हा, कृपया येऊ नका. हा बाळा, हा तुझा काय प्रश्न आहे? काका हा, तुम्ही सप्रे मित्र आहात ना? कोण सप्रे मित्र? सर्पमित्र आहे बाळा मी. सर्पमित्र. हा, सर्पमित्र. हा, बोल, बोल. मग आम्ही जसं आमच्या मित्राच्या खांद्यावर हात घालतो तसं तुम्ही सापाच्या कुठे हात घालता? मी काय सापाचा कुठेतरी हात घालू? हे बाळा, मी सर्पमित्र म्हणजे शब्दाचा अर्थ नको घोस तू. मित्र म्हणजे चल बाई बैठते, ओ मित्र नाही बाळा. सर्पमित्र म्हणजे काय असतं? ही जी साप जात आहे किंवा नाग किंवा एकूणच सरपटणारे प्राणी आहेत, ती प्रजाती टिकावी म्हणून जे अहोरात्र झटतात त्यांना सर्पमित्र म्हणतात. कळतंय तुम्हाला? शाबास. नुसतं माना डोलावू नका. लिहून घ्या, लिहून घ्या. वह्या काढा. हा, लिहा. ऍक्च्युली आता नको होतं आणि लिहायला. त्यांच्या लक्षात राहील म्हणजे हा बाई. सरपटणारे. सरपटणाऱ्या वर रफार. कुठला रवर? कुठला रफार? सरपटणाऱ्यामध्ये रवर कुठे रफार आहे? काय वाटेल ते सांगता का हो? नाही. सरपटणाऱ्या लिहा. सरपटणाऱ्या. सरपटणाऱ्या प्राण्यांची काळजी घेणाऱ्यांना सरफरोश म्हणतात. कुठला सर्परोष म्हणतात? सर्पमित्र. मी हात जोडतो, तुम्ही खूप कन्फ्यूज करताय. आणि सर मी काय ना, त्यांना या वयात त्यांचं ना घडायचं वय. या वयात चुकीचं नका सांगू. मी बोलतोय त्यांच्याशी. हा, काही टेन्शन घेऊ नका. हा बाळांतर सगळं बाजूला. हे नका नका, परीक्षा आहे का? ठेवा बाजूला सगळं. ठेवा. तुम्ही आधी ग्रहण करून घ्या मी जे सांगतोय ते. हा, फार महत्वाचं आहे. नीट ग्रहण करा. ग्रहण केल्यावर हे काय डोळे तुझे नीट कर बाळा. हा, ग्रहण. तर तुम्ही आता मी जे सांगतोय ते अत्यंत महत्वाचं आहे. सर्पमित्र सारखे सारखे तुमच्या शाळेत येत नाहीत, हो की नाही? तर आता मी जे सांगणार आहे ते आयुष्यात खूप महत्वाचं आहे. सर्पमित्र कोण असतात? सापांची काळजी घेतात. आज सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखलं जातं, म्हणून सापाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात? सापाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात? सापाला हा घुशीला खातो, उंदराला खातो, म्हणून त्याला मित्र म्हणतात. सापाला मित्र का म्हणतात? सापाला मित्र का? मागे हो जरा, मागे हो बाई, मागे हो. मराठीच्या शिक्षिका आहात ना? कुठली शिक्षिका असं असते? कुठली शिक्षिका असं असते? काय कोरिओग्राफर गिळलाय की काय तुम्ही? मी काहीतरी वेगळं सांगतोय. मी त्यांना समजेल म्हणून तो सूर धरला की बाळांनो, म्हणजे लहान मुलाला कळतं, त्याला ना हं हं करून नाचायला कशा हात जोडतो. प्लीज, मी फार महत्वाचं सांगतोय. माफ मी करा. तिकडे ऑन ड्युटी आहे, तिकडे माफ करा. सरपोद्यानात. ती सोडून मी इकडे आलेलो आहे कारण तुमच्या मुख्याध्यापकांनी फोन केला मला. सॉरी, माफ करा हा, सर. असं नका करू बाळांनो. तुमच्या पद्धतीने होऊन जा. हा, तर बाळांनो कसं असतं की हा साप आपला मित्र असतो. याला शेतकऱ्यांचा मित्र आपण म्हणतो का? तर तो उंदीर घूस हे खातो आणि धान्य वाचवतो, हो की नाही? पण आपल्या मनात सापाबद्दल अनेक अंधश्रद्धा आहेत, गैरसमज आहेत. म्हणून आपल्याला साप दिसला की आपण लगेच मारतो, जे चुकीचं आहे. हसायचं ह्याच्यात काय? हसायला काय झालं? हा, हे अत्यंत चुकीचं आहे. लक्षात आलं तुमच्या? आता हा जो साप आहे, आता हा बोर्ड मी पाठवलेला होता तुमच्या. थँक्यू, एवढं जरी केलं तुम्ही. आता हे जे सगळे आहेत साप, सरपटणारे प्राणी. म्हणजे माझे बाबा आणि त्यांचे मित्र साप आहेत. कशावरून? ते रोज रात्री सरपटत सरपटत घरी येतात. अरे तुझा बाप बेवडा मारतो. तो काही साप नाहीये सरपटत सरपटत यायला. तो बेवडा मारतो ना, म्हणून तो सरपटत. याला सांगा, कृपया याला सांगा. थांबा सर. नाही, हे नका, पुढचं नका करू. हे मला ना, 5 मिनिट थांबा. हे पुढचं मला नाही आवडत आहे. थांबा सर. 5 मिनिट. अरे हे लागतंय मला. 5 मिनिट. पण हे नका. जा जरा काडेपेटी घेऊन ये ओ, आणि पेट्रोल मध्ये चिंदी बुडवून आण.
नाही याची आज दाढी जाळली ना आणि नाकातले केस जळले ना तणाव नाही लावणार मी नम्रत ओ, 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 ओ. हे काय बॉडी लँग्वेज आहे ही कुठली तिरपेहून कोण कोण तुम्ही बघताय का स्वतःकडे कसं बोलता केवढं हिंसक वागताय मुलं आहेत लहान ती चव घालवतात त्याच्या जाऊ घालवतं हे नका बोलत जाऊ तुम्ही बाळानंद बाळांनो, हे बघा तुम्ही ना वाटेल ते प्रश्न नका विचारू हा अगदी जेन्युन प्रश्न विचारा ओके साप हा सरपटणारे प्राणी आहे कळलं तुला तुला सगळ्यांना कळलं सगळे सापाचे प्रकार सरपटणारे प्राणी म्हणून ओळखले जातात ओके आता आपण काय करतो हा साप आहे बरोबर आहे या सापाला वेगवेगळी नाव आहेत आपण सापाला मराठीत साप म्हणतो पण हिंदीत काय म्हणतो साप काय म्हणतो पण सर हा आपण सापाला हिंदीत सांप म्हणतो हा. मग बापाला हिंदीत बाम का नाही म्हणत बाप असा का हाक मारायचं बापाला आपण अरे दोन वेगळ्या भाषांमध्ये सापाला काय म्हणतात हे मी सांगतोय कळतंय का तुला बाळा हा हा, हा ये 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 सर हा. मग नेपाळ मधल्या सापांना असं बोलत असतील ना ऊ श्यामजी इकडे रे याला सांगा अरे काळ्या मनुकासारखा दिसतोय तू हे नको विचारूस तू हा म्हणे, याच्या पुढे हा सर 5 मिनिट नका हे नका करू हे नका करू थांबा सर 5 ऐका मिनिटं हे मला करता तुम्ही हे नका करू 5 मिनिटं थांबा सर 5 मिनिटं म्हणे बाई जा जरा नख कातरायचं घेऊन ये अरे काय काय बोलताय याच्या दाढीवरचा एक एक केस असं उपटून काढते ना मग याला कळेल अरे बाई काय का हो हे काय आहे ही कुठली बाई अशी चालते कळतंय का तुम्हाला चिडत चिडत तुम्ही हे असे होत आहे बाकी नॉर्मल बाई असता चिडलात की हे कुठली बॉडी लँग्वेज आहे तुमची हे नका करत जाऊ अहो असं चिडायचं नाही हिंसा अत्यंत वाईट असते उलट शासन सांगत असतं या लहान मुलांवर डोळे सुद्धा वाटारायचे नाहीत असा नवीन नियम आहे त्यांच्या कलेने नाही त्यांच्या ही कला नाही ही तुमची कला आहे इकडे मागे अजिबात काही बोलायचं नाही सांगून ठेवतोय हे बघा बाळांनो मी तुम्हाला सांगतोय ते नीट ऐका हे आहे जे साप आहेत त्याचे जगभरात 3 मुख्य प्रकार आहेत एक विषारी बिनविषारी आणि निमविषारी लक्षात आलं आता आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणते कोणते साप बघायला मिळतात कोण बरं सांगेल मला कोण बरं सर, मी. म्हणे बेटा, सांग. व्हेरी गुड व्हेरी गुड दादा. थांबा जर तुम्ही थांबा हा सर पहिला प्रकार आहे घोलप कोण घोलप अरे घोणस आहे घोलप नाही ते तुझ्या चाळीत लुंगी घालून फिरतात घोलप घोणस आहे एवढं वाचता येत नाही याला आणि- घोणस आहे घोणस दुसरं काय सर मी सांगू का बा हुशार मुलगी आहे हा फॉस्फरस फॉस्फरस नाही फुरस म्हण फुरस फुरसं. हा अजून आहे तो नाग हा कोबरा माहिती ना तुम्हाला कोबरा ऐकलाय की नाही हो सर सर साप सू करताना कोणता पाय वर उचलतो तुझ्या बाबाचा पाय वर उचलतो हे प्रश्न आहे त्यांचे साप सू करताना पाय कुठला उचलतो हे प्रश्न आहेत बाई, नको. नका मारू नका किती वेळा सांगितलं तुला ओ बाई अरे अरे हे कुठली बाई आहे अरे सोडा अरे मारे अरे काय हे अरे कोण बाई असं करते विद्यार्थ्यांबरोबर सर ती विद्यार्थी पण करतात तसं अरे पण तुम्ही शिक्षिका आहात ना असं कोण वागवतं त्याला बाण मोडेल ना त्याचा अख्खा नका करू हे बस झालं मी आता निघतोय नाही सर. 1 सेकंड थांबायचं नाही सर असं करू आता नका. फोन लावतो नाही सर मी मला पाय नंतर. पडते सर तुमच्या नाही नाही माझी नोकरी घालवू नका सर. 5 पानांचा मी तुम्हाला मेसेज पाठवला होता व्हॉट्सअपवर सगळी सापांची माहिती दिलेली होती हे सुद्धा पाठवलं जेणेकरून तुम्ही आधी अभ्यास करून ठेवाल हे फालतू प्रश्न विचारतात सगळे मला नाही तुम्ही मला मेसेजचं काय झालं? व्हॉट्सअपवर पाठव वाचा सगळ्यांसमोर फक्त मेसेज वाचा मी आता काही बोलणार नाही मेसेज वाचा डिलीट झालंय डिलीट झाला तुमच्या हातून मेसेज नाही पण सर माझं कसं माझी एक वर्ग शिक्षिका म्हणून माझी एक तल्लक बुद्धी आहे. मी असं बघितलं माझ्या लक्षात राहतं सर मी तुमचा मेसेज वाचलं मी फोटो जेनिफर आहे ना त्याच्या कुठली फोटो जेनिफर वाटेल ते शब्द वापरू नका फोटो जेनिफर आहात तुम्ही हे आहे मी त्याच्यामुळे लक्षात सर ऐका ना तुम्ही जास्त हे करू नका मी तुमची जी माहिती आहे ना ती मी वेगळ्या पद्धतीने मुलांकरवी बसवून घेतली आहे म्हणजे मी डॅन्सच्या रूपामध्ये थोडं मनोरंजक पद्धतीने माझं इम्प्रोव्हायझेशन अरे पण ह्यात मनोरंजनाची गरज नाहीये सापांची क्लिअर कट माहिती पण मुलांना सर तशा भाषेत कळतं सर एकदा तुम्ही फक्त ऐकून घ्या ना सर तुम्ही इकडे या सर मी एकदा फक्त तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवते ए मुलांनो या इकडे सर एकदा बघून घ्या तयार आहात ना तुम्ही हो चला 1 2 3 4 लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका लहान मुलांचं म्हणणं तुम्ही
साप खातो उंदीर 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 साप खातो उंदीर 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 गलिच्छ चाल आहे हो, गलिच्छ चाल आहे ही. साप खातो घुस 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 सापाचे विविध प्रकार असतात 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 एक असते मोण्यार मण्यार, मण्यार. एक असतो किंग कोब्रा किंग कोब्रा एक असते फरसा फरसा फरसा. एक असते धामण धामण, धामण. नवणाई धामण नवणाई धामण. धामण रे धामण धामण रे धामण. हे काय नऊ नाही धामण कशाला थोडी पाहिजे? कॉमेडी मारली कशाला मरायला कॉमेडी पाहिजे? लिंक एवढ्या तेच चाललंय कॉमेडी तुमची. लिंक जाते माहिती लिंक जाऊ द्या. माहिती द्या सापाची. तुम्हाला चावला साप 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 साप. तर तुम्हाला चावला नाग 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 काय? नाग 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 जखम करा तुम्ही साप 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 अरे. साप 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 तुम्ही साप 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 तुम्ही साप काय साप बाई? साप कसं दिसतंय ते? जर तुम्हाला चावला साप तर तुम्ही मांत्रिकाकडे येऊ जातोय तरी जाऊ जाते ती, नका. नाचते ती. जाऊ नका. जर तुम्हाला साप चावला तर तुम्ही डॉक्टरांकडे जावा जावा हे काय हो? जावा जावा इंजेक्शन कुल्यावर इथं जावा जावा काय? तुम्ही जावा जावा मराठीत म्हणतात साप 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 बया साप 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 हिंदीत म्हणतात सॉंग 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 बया सॉंग 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 आवाज कोणाच्या सापाचा नाही कोणाच्या पोपोचा बया ताताचा बया ताताचा बया पोपोचा बया ताताचा बया ताताचा बया पोपोचा बया पोपोचा हे काय? वा 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 शेवटच्या डान्सला जितकं वन्समोर द्यावा तितकं कमीच. किती भन्नाट नाचलात. कहर परफॉर्मन्स मॅडनेस. येस प्रसादा. खतरनाक म्हणजे ना नॉर्मल माणसांमध्ये किडे असतात, सचिन मोठेमध्ये साप आहेत. एकंदरीत त्याच्या कॉन्सेप्ट बघितलं तर दुसरं काही सुचत नाही मला. सापच आहेत त्याच्यात. वा वा बहारदार. ही सिरीज खतरनाक आहे आणि तुम्ही सगळे इतके अशक्य आहात म्हणजे ना माझ्याकडे शब्दच नाहीत. म्हणजे नाही माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. खतरनाक आहात तुम्ही सगळे आणि ऍक्च्युली बाप नाही ही सिरीज साप आहे. ही सिरीज मजा आली. टेरिफिक मजा आली. खतरनाक. सोनाली ताई. म्हणजे प्रसादकडे शब्द नाहीयेत आणि माझ्या अंगात त्राण नाहीये बोलायचं. हसून हसून आम्ही वेडे झालोय, दमलो आम्ही थकलो. आउटस्टँडिंग. म्हणजे आम्ही असे थक्क होऊन बघत होतो, अनकंट्रोलेबल हसत होतो. मला इथनं उठण्याशिवाय पर्याय नाही. काय झालं? फफा मला नाही माहित. भाई 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 करू नका घाय. अति घाई संकटात नाही. माहिती आहे ना. तू आहेस ना माझा कवी म्हणून मी एकदम शांत आहे हा. चाकू काढलाय रगत तर लावावं लागेल. आई सगळे तर कापून टाकले, आता एवढंच उरलंय. फफा फफा बोलते आहे. फफा फफा बोलते आता. हा हिला कॉलेजमध्ये कशाला पाठवतो? मिसळ खायला. आणास काय रे तू? मिसळ खायला पाठवतो? अरे हिला स्टडी करायला पाठवतो, पण ही काय करते? लवशिप देते. लवशिप नाही दिले मी कोणाला फफा. लवशिप नाही दिली? नाही दिले. लवशिप नाही दिली. मग हे तुझ्या पर्स मध्ये मला रक्ताने लिहिलेलं लव्ह लेटर कसं सापडलं?
तुला लाज नाही वाटत? लेडीज पर्स चेक करतो तू? या घरात या पोरीला प्रायव्हसी हाय का नाही मला कळत नाही. हे बघ, हे मुद्दाम नाही केलेला आहे, ते आपल्याला मुंगी टोचला म्हणून आपण बघितला. मुंगीच्या तर आई काय कापणार आहे मुंगीचा तू? काय करणार आहे मुंगीचा? आ ते मुंगी माझ्या ढुंगीला चावली. म्हटलं बाबा ही कुठून चावली, म्हणून मी ती लाईन फॉलो केली तर तू तुझ्या पर्स मध्ये गेली. मला वाटलं बाबा फ्रियाने नेहमीसारखा असा चॉकलेट उघडा टाकलाय, पण नाही, ती मुंगी या रक्ताने लिहिलेल्या लव्ह लेटरला लागली होती. तुझ्या मागे जो मजनू लागला ना त्याला डायबिटीज आहे, त्याच्या रक्ताला मुंगी लागली, कळते तुला? तो सापडू द्या मला, नाही त्याचा रक्तदान शिबिर भरवलं ना नाव बदलतो की नाही बघ. भाई सापडला, भाई सापडला, भाई सापडला, भाई भाई सापडला, भाई. इथं काय चाललंय तुझं? काय चाललंय? भाई 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 थांब, भाई 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 शांत बसा, भाई शांत बसा, इथं बसा. अरे मँडी, तंदुरीचा वेगळा असतो प्लॅटर, इथे वेगळा चालू आहे मॅटर. मॅटरच सापडला बाई. काय सापडला? ज्याने लव्ह लेटर लिहिला ना तोच सापडला बाई. भाई सिगारेटला लागतो लायटर, सापडला आपला रायटर. म्हणजे रायटर सापडला, प्रेमपत्र लिहिला लव्ह सापडला. लेटर? अरे मग हे आधी सांगायला काय झाला? बोलव त्याला, बोलाव. सापडला भाई, सापडला. भाई, हा बघा. ये भाई तू का? ये भाई, भाई आपल्या दीदीला लव्ह लेटर लिहिणारा सापडला भाई. हॉस्टेलवर लपला होता भाई. तू लव्ह लेटर लिहिला? अरे नमस्कार. नमस्कार. भाई 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 हा भाई टाकून निघाला, रगत तर लावावं लागेल. भाई बोट तर संपली. याला हात लावायचा नाही, हा माझा गिरायक आहे. क्या बात, ही आहे माझी फोरगी. आता त्याला फटाफट फोडून टाक. बाग सॉरी चुकलो. तू लेटर लिहिला? पण चुकलो, मी चुकलो. तू खरंच लेटर लिहिला? अरे हा मला माहित नव्हतं, एवढं सगळं आहेत ते मला माहित हे नव्हतं. रक्त तुझं आहे? तू लव करतो माझ्यावर? ते खरंच तुझं आहे लेटर? तू इश्क करतो ना? तेरे इश्क ने मेरा दामन थांबा. ही फ्रिया काय करते? आणि मॅटर मध्ये आपला नेपाळचा शूटर थांबाला कुठून आणला मध्ये? भाई तुम्ही थांबा, नाहीतर लोक मारतात बॉम्बा. अगं ये दीदी, तू कशाला त्या थापाला मध्ये आणतेस? नाही असं नाहीये ते. हात थांबा म्हणजे हात धरला असं होतं ते मराठीत, आणि थापा म्हणजे तिकडचं आडनाव, सरनेम आहे, असं आहे ते. असं आहे ते. अरे बरं झालं तुझ्या रमेश, चाकू निघाला, रगत तर लावावं लागेल. भाई या स्पीडने मी काही दिवसात मगर वाटायला लागेल. आय एम सॉरी. तुझी हिंमत कशी काय झाली? याला आता खोलला पाहिजे. याला खोलायचं असेल तर माझ्या बॉडीवरनं जायला लागेल. फ्रिया, फ्रिया आहे का? फरफरांती फुलासाठी तू फोटच्या बाफाला बोलायला लागले? भाई ती तुमच्या पोटची आहे, तुम्ही नाही. इमोशन बघ ना यार, इमोशन बघ ना. प्रिया हे काय? मग काय करू फफा, काय करू? 3 वर्ष झाली कॉलेजमध्ये एक पोरगा माझ्यावर लाईन मारत नाही. सगळ्यांना माहितीये मी कोणाची पोरगी आहे, कोणाची पोरगी आहे, फफाची पोरगी आहे. कोणी माझ्या नादाला लागत नाही. एक पोरगा नाही फफा. हा एकटा कुठला तरी हिम्मत करून आलाय, करू द्या ना. पोरींना बघून ए आयटम हे सगळं करतात. मला बघून काय बोलतात माहितीये? नमस्कार ताई. फफा कसा आहे? फफाला सल्यूट सांग. तुझा फफा माझी जान आहे. फफा जान आहे? या वयामध्ये तू माझी जान आहे असं ऐकायचं असतं मला, आणि मी काय ऐकते? फफा माझी जान आहे. फफा काय काय चाटायची फफाची जान? पोरगी म्हणून काय नाही सुख दिला रे तू मला फफा. प्रिया, फ्रस्ट्रेट झाले मी. प्रिया मी तुझ्यासाठी काय काय केलं? अरे पण एक पोरगा बघायला तयार नाही तुझ्यामुळे फफा. तुझ्यामुळे मला एक पोरगा पटत नाही रे. तू माझा फफा नाही आहे, तू माझा दुश्मन आहे, दुश्मन. प्रिया, प्रिया असं बोलणार तू बाबाला? असं बोलणार तू? भाई
असा सीन आपण कुठल्या हिंदी पिक्चर मध्ये पण नाही बघितला भाई. भाई मी साऊथ मध्ये पण नाही बघितलं भाई. काय बोलतो मग काय भाई. आई दुःख जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. गॅसवर ठेवल्यावर दूध का फाटतं. डायरेक्ट तू दुःखात बाहेर काढला रे. मला इमोशनल तू गायब करून टाकला. काय तू आहे ना बाई म्हणून आहे. आपण कविता हा पाहिजे पप्पा मला हा पाहिजे. ठीक आहे. ए तू खाली बस. मला सांग माझ्या पोरीवर कधीपासून लाईन मारायला लागला. म्हणजे ते काय काय झालं ते म्हणजे हिला बघितलं आपल्या काय कचका माल आहे. तुम्ही ओरडू नका ना. असं नाही झालं यार. हिला भाई बघितलं ना आपण तर आपल्याला काय वाटत नाही हिच्याबद्दल. पण आम्ही ते प्रयोगशाळेत जातो ना भाई तिथे आम्ही चप्पल बाहेर काढतो अशी आणि मग आज जातो तर माझ्या चप्पलेवर एकदा हिची चप्पल अशी उलटी पडली होती भाई. मग आपल्याला राग येणार ना भाई. राग येतो की नाही. ते बरोबर आहे. हा मग तेवढ्यात ही बाहेर आली आणि मग मी म्हटलं की हे बरोबर नाही आहे. तुमची चप्पल माझ्या चप्पलेवरती आहे मग तुम्ही ती बाजूला काढा. तर ह्यांनी मला बोलले की ए चल चल तुझं काय आहे असं बोलली भाई. असं बोलला तू. अरे नाही वास्तविक भाई ती सॉरी बोलली पाहिजे ना भाई. ती मला सॉरी बोलली बाई म्हणून म्हटलं एक्सक्यूज मी तुम्ही सॉरी बोललं बाई तुमच्यावर संस्कार झाले नाहीत का. ती बोलली, ए चल चल निघ. मग माझ्या सलग गेली भाई. मग मी श्रीमुखात बडकावली एक. अरे आपल्या प्रियाला मारला. आपल्या प्रियाला मारला. भाई लांजानंतर कणकवली ह्याने हिला फणकवली. मला आवडली. काय आवडली. त्याने फनकवली मला आवडली फफा. त्याने कानाखाली तुला आवडली. मला रोमॅन्टिक वाटली. लोकांच्या कानाखाली मारल्यावरती स्वी असं होतं. माझ्या कानाखाली मारल्यावर लव यू लव यू लव यू झाला रे. आता हे ठरलेलं आहे आपला फ्रियाला तू आवडलेला आहे. मी करून देणार. लग्न करून देणार. फक्त एकच आहे. काय 2 वाक्यात सांगायचं लग्नानंतर फ्रियाला कसं ठेवणार. लग्नानंतर फ्रियाला कसं ठेवणार. मी हिला माझ्या म्हातारपणीची काठी म्हणून सांभाळेन. एक वाक्य संपला ना आवडला. एक वाक्य संपला नाही आवडला. दुसरा बोल. ती फक्त म्हातारपणीची काठी नसेल तिच्याकडे कोणी नजर वर करून बघितलं तर काठीतून गुप्ती बाहेर काढेन. ए नाही हा आवडला. अरे हा आवडला. चांगला आहे. गुप्तीचा बोलला. अरे हे भारी आहे. हा आपल्याला जावं म्हणून आवडला. आवडला आपल्याला. बाई बाई वेलकम बाई वेलकम. अरे बाई अरे वेलकम आहे. हे आता नाही थांब. आता नाही. हे द्या त्याला गिफ्ट द्यायचं तर द्या. कसं आहे की आपला जावई म्हटल्यावर गँगचा आधी मेंबर व्हावा लागणार तुला. हा मेंबर मी ते भरतो ना 51 नाही ना ते नाही आहे. हे घ्या. काय अरे ते हे मूद काही आहे. फॉर्म भरायला लगेच पाठवतो. ह्याने फॉर्म ह्याने कसा फॉर्म. हे जा फॉर्म घेऊन ये आतून. आणू लगेच जा. ये भाई इकडे भाई आई एक सुचलं होतं. भाईला आवडते पपई हा होणार आपला जावई. हे नाही जावई पपई जुळला नाही पवई कर. होय गुरु भाईला आवडते पवई हा होणार आपला जावई. ये इकडे. बस हा फॉर्म आहे. चल याला भर. याला भर. अरे हा फॉर्म आहे. गँग मध्ये यायचं. याला भर. बर बर. त्याच्या तोंडावरून वाटतंय त्याला पण माहित नव्हतं आतापर्यंत तो फॉर्म आहे ते. लगेच भर. लगेच भर. माझी आणि तुमची काही दुश्मनी नाही हो. लक्षात ठेवा. हे बघा ऐका ऐका ना भाई भाई ऐका ना हो भाई. भरणार आहे आता. 1 2 3 पकडा भाई भाई मला नको. वा 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 धमाकेदार जबरदस्त परफॉर्मन्स. मजा आली. बघूया हासरसे काय म्हणतात प्रसादा. मस्त मजा आली. कार्तिक विश्वामित्र या आपल्या नवीन लेखकाची ही 2री 3री संकल्पना छान. त्यांची मागची पण संकल्पना चांगली होती. कार्तिकला निरोप द्या माझ्याकडनं की अशाच उत्तम उत्तम संकल्पना पटापट देत राहा नाहीतर ताबडतोब फॉर्म भरण्यात येईल. मजा आली. उत्तम सांघिक सादरीकरण.
छान होती, गती आणि गिव्ह अँड टेक पण छान होता, मजा आली. मंडळी, सबंध हिंदुस्थानचे भाग्य विधाते असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आत्ताच्या पिढीला कळेल, रुचेल, आवडेल अशा पद्धतीनं त्यांच्यासमोर यावा या हेतूनं IT क्षेत्रात काम करणारे 2 तरुण एकत्र आले आणि निर्मिती झाली एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची, ज्याचं नाव आहे गोष्ट इथे संपत नाही. या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक सादर करण्याकरिता मी दोन्ही कलाकारांना अर्थात सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांना मंचावर आमंत्रित करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या ज्या घटनेमध्ये मराठी माणूस आपली अस्मिता शोधतो ती घटना म्हणजे अफझल खान वध. 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी तुमचा माझा 29 वर्षांचा राजा त्याच्या आयुष्यातील या महाकठीण प्रसंगाला सामोरा गेला. पण या घटनेच्या केवळ 2 महिने 5 दिवस आधी म्हणजे 5 सप्टेंबर 1659 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचं सईबाई साहेबांचं राजगडावर निधन झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतापगडावरून राजगडावर आले. त्यांनी आपल्या पत्नीचे दिवस घातले आणि ते परत राजगडावरून प्रतापगडावर गेले आणि 2 महिन्यात त्यांनी अफझल खानाला फाडलेलं आहे. यावेळेला सईबाई साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं अपत्य संभाजी महाराज हे केवळ 2.25 वर्षांचे होते. आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवून आपल्या 2.25-2.5 वर्षाच्या मुलाला माघारी राजगडावर ठेवून महाराज अफझल खानाच्या मिठीत गेलेत. महाराजांना वाईट वाटलं नसेल का? निश्चित वाटलं असेल, पण सगळ्यांसमोर रडायची सुद्धा सोय नव्हती. पण महाराज जेव्हा एकटे असतील, राजगडावर असतील, तेव्हा निश्चित त्यांनीही अश्रू ढाळले असतील. कल्पना करा, महाराज राजगडावर आहेत, मध्यरात्रीची वेळ आहे, आईविना शंभूराजे नुकतेच रडून झोपले असतील आणि महाराज आपल्या दालनातनं बाहेर खिडकीत एकटक बघत असतील आणि त्यांच्याही डोळ्यातनं गालावर अश्रू ओघळत असतील. चंद्र केव्हाच निजलाय, चंद्र केव्हाच निजलाय घेऊन उशाखाली ढग, चंद्र केव्हाच निजलाय घेऊन उशाखाली ढग, तरी अजून जागचे बंद डोळ्यामागचं जग. संजीवनीवरून हवेची मंद झुळूक आत येऊ पाहतीये. राजगडाला 3 माच्या आहेत, पद्मावती माची, सुवेळा माची आणि पश्चिमेकडची जी माची आहे त्या संजीवनीवरून हवेची मंद झुळूक आत येऊ पाहतीये. काळाची पानं उलटून मला मागे ती घेऊन जातीये. आठवणींची कुपी डोकं एकसारखं वर काढतीये, आठवणींची कुपी डोकं एकसारखं वर काढतीये. स्मरणांची ठेव डोळ्यातून आता न थांबता वाहतीये. पुरंदराच्या पहिल्या स्वारीपासून तू दिलेली साथ, पुरंदराच्या पहिल्या स्वारीपासून तू दिलेली साथ, ओवाळणीचा तबक घेतलेला थरथरणारा तुझा हात. पुरंदराचा आणि तुझा पायगुणच काही आगळा, पुरंदराचा आणि तुझा पायगुणच काही आगळा, अगदी काल झाल्यासारखा भासतोय शंभू जन्माचा सोहळा. राजधानीचा गड खरं तर आम्ही तुझ्यासाठी सजवला, राजधानीचा गड खरं तर आम्ही तुझ्यासाठी सजवला, पण राजगडापेक्षा तुला कायम पुरंदरच जास्त मानवला. नवरात्राच्या तयारीला जाते असं सांगून पद्मावतीवर तू गेलीस. 5 सप्टेंबर 1659 ही तारीख आहे, तिथी महत्वाची आहे. भाद्रपद वद्य चतुर्दशी, 2 दिवसांनी नवरात्र आहे. महाराजांचं ते संपूर्ण नवरात्र सुतकात गेलेलं आहे. आणि पद्मावती माचीवर पद्मावती देवीचं मंदिर आहे, जिथे शिवकाळातही नवरात्रोत्सव चालायचा. नवरात्राच्या तयारीला जाते असं सांगून पद्मावतीवर तू गेलीस, नवरात्राच्या तयारीला जाते असं सांगून पद्मावतीवर तू गेलीस, पण जाताना येते म्हणायची आठवण स्वतःला का करून नाही दिलीस. तू गेल्यापासून कातरवेळी गडावर खिन्न मळप दाटतं, तू गेल्यापासून कातरवेळी गडावर खिन्न मळप दाटतं. वळून पुरंदराकडे बघावं तर आठवणींचं मोहळ उठतं. हृदय वज्रासारखं घट्ट आहे, हृदय वज्रासारखं घट्ट आहे असं दाखवतोय खरं तर फक्त, हृदय वज्रासारखं घट्ट आहे असं दाखवतोय खरं तर फक्त. हृदयाला न जुमानता थैमान घालतंय रक्त. चिलखतामुळे शरीरावर कदाचित एकही वार येणार नाही, चिलखतामुळे शरीरावर कदाचित एकही वार येणार नाही, पण आमच्या मनावरचं चिलखत तर तूच होतीस सई, पण आमच्या मनावरचं चिलखत तर तूच होतीस सई. शरीराचे प्रयत्न थकलेत, शरीराचे प्रयत्न थकलेत पण मनाची सुरूच आहे तगमग, शरीराचे प्रयत्न थकलेत पण मनाची सुरूच आहे तगमग. जागेल असंच रात्रभर बंद डोळ्यामागचं जग, जागेल असंच रात्रभर बंद डोळ्यामागचं जग. मला जर कोणी विचारलं की जगातली सगळ्यात भाग्यवान लोक कोण, तर मी कसलाही विचार न करता त्या 10 लोकांची नावं सांगेन
ज्यांना महाराजांनी आपले अंगरक्षक म्हणून अफजल खान वधाप्रसंगी प्रतापगडाच्या माचीवर नेलं होतं. कोण कोण होती ही लोक? कवी परमानंद त्याच्या शिवभारत या ग्रंथात या लोकांची नावच देतो. ती नावं अशी आहेत: काताजी इंगळे, सूरजी काटके, विसाजी मुरुंबक, कृष्णाजी गायकवाड, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जीवाजी महाले, संभाजी कावजी, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान बर्बर. हे 10 लोक निसंशयपणे अत्यंत भाग्यवान लोक आहेत ज्यांना महाराजांसोबत प्रतापगडाच्या माचीवर जायला मिळालं. विकारी नाम संवत्सर, शालिवाहन शके 1581, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी गुरुवार या दिवशी श्री शिवछत्रपतींनी अफजल खान एकांगी करून मारला. अफजल खान हा खरं तर खूप मोठा विषय आहे, पण तो सगळा एका कवितेत मांडायचा प्रयत्न केला आहे आणि त्यातली काही कडवी मी आपल्यासमोर सादर करतोय. बघा कशी वाटतात. कविता अशी आहे: भास्कराचे तेज फाके, भास्कराचे तेज फाके अवसेच्या रातीवरी, भास्कराचे तेज फाके अवसेच्या रातीवरी, बेगमेच्या रेड्यावर, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. भास्कराचे तेज फाके अवसेच्या रातीवरी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. अन भुकेलेली वाघनखे वेध घेती सावजाचा, भुकेलेली वाघनखे वेध घेती सावजाचा, बिचव्याचं पातकरी लक्षभेद आतड्याचा. अहो भोरप्याच्या माचीवर नरसिंह अवतारी, भोरप्याच्या माचीवर नरसिंह अवतारी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. आणि अफजल खानाला फाडून महाराज ज्यावेळेला शामियान्याच्या बाहेर आले तेव्हा बडा सय्यद हा महाराजांवर धावून गेला आणि काय झालं बघा. राजाकडे बंडा धावे पाहे जीवा निमिषात, राजाकडे बंडा धावे पाहे जीवा निमिषात, मुळातून खांदा तोडी चित्त्यवानी छेपावत. एक विचार फक्त करूयात आणि प्रश्न विचारूयात की जिवाजी महालेंना महाराजांपर्यंत पोचायला 10 सेकंद उशीर झाला असता तर. म्हणून हे लिहिलंय की राजाकडे बंडा धावे पाहे जीवा निमिषात, मुळातून खांदा तोडी चित्त्यवानी झेपावत. अहो काळावर मात करी शिवबाचा धार करी, काळावर मात करी शिवबाचा धार करी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. आणि खानाचा मस्तक महाराजांनी लाकडी पिंजरा करून प्रतापगडावर राजगडावर पाठवलं. ते मासाहेबांना पाहायला आणि त्या कडव्याने आपण शेवट करूयात. मासाहेबांच्या समोर खानाचा मस्तक आहे आणि मासाहेबांच्या मनात काय आला असेल तर वेढे घ्यावे संभाजीचे धिंड स्मरा वडिलांची. यात संभाजी म्हणजे महाराजांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे भोसले आणि धिंड स्मरा वडिलांची म्हणजे फरजंद महाराज साहेब शहाजीराजे भोसले. अफजल खानाने संभाजीराजांना कपटाने त्यांचा मृत्यू घडवून आणला होता आणि शहाजीराजांची विजापूरच्या रस्त्यावरनं धिंड काढली होती. हे सगळं या अफजल खान वधाच्या निमित्ताने आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणून हे लिहिलंय की वेढे घ्यावे संभाजीचे धिंड स्मरा वडिलांची, पुरा करा खान राजे आण तुम्हा भवानीची, अन रोखून या आई पाहे पुढ्यातल्या मस्तकाला, रोखून या आई पाहे पुढ्यातल्या मस्तकाला, की पुत्र धर्म निभावला वधून या राक्षसाला. मग बदल्याची आग विझे, बदल्याची आग विझे जळणारी खोलवरी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही, काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही. इतिहासाच्या पानांवरची गोष्ट इथे संपत नाही, गोष्ट इथे संपत नाही. आई जगदंबे तुझा उदो, आई भवानी तुझा उदो. येळकोट येळकोट जय मल्हार, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. धन्यवाद. मंडळी, विरोधाचं सुराज्य असंच बहरत राहील. मात्र आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.